या स्पीड न्यूजचे प्रायोजक आहेत शॉवर अँड टॉवर वॉटर पार्क। या कडक उन्हाळ्यात मनोरंजनाच्या थंडगार साधनांचा आस्वाद घ्या। महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित 19 वर्षाखालील मुलांच्या सोलापूर जिल्हा संघाचा दुसरा सामना नांदेड जिल्हा संघाविरुद्ध झाला। नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना नांदेड संघानं 50 षटकात सर्वबाद 291 धावा केल्या। या संघाकडून आदित्य घोगरे 71, आर्यन मुंडे 57, आफताब सय्यद 56 तर हर्ष कापसे यानं 33 धावा केल्या। सोलापूर संघाकडून आदर्श राठोड यानं 4, समर्थ दोरनाल 3 तर विघ्नेश जाधव आणि समर्थ कोळेकर यांनी प्रत्येकी 1 बळी मिळवला। सोलापूर संघानं पहिल्या डावात 82 षटकात 6 410 धावा केल्या। आदर्श राठोड यानं सर्वाधिक 177 धावा केल्या तर समर्थ दोरनाल यानं 92 आणि विरांश वर्मा यानं 59 धावा केल्या। नांदेड संघानं दुसऱ्या डावात 43 षटकात 9 बाद 153 धावा केल्या। सोलापूर संघाकडून श्रीनिवास कुलकर्णी यानं 3 तर विघ्नेश जाधव आणि समर्थ कोळेकर यांनी प्रत्येकी 2 बळी मिळवले। पहिल्या डावाच्या आघाडीवर सोलापूर संघानं हा सामना जिंकला। आदर्श राठोड यास सामनावीर पुरस्कारानं गौरवण्यात आलं। सालाबाद प्रमाणे यंदाही हिंदू नववर्षानिमित्त श्री बिरुदेव महासिद्ध देवाची पारंपरिक पालखी यात्रा टिळक चौक इथून गवई गल्ली, मसरे गल्ली, कसबा गणपती, अक्क महादेवी मंदिर, श्री मल्लिकार्जुन मंदिर, बाळीवेस चौक, बुदले गल्ली ते कामठ गल्ली येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर या मार्गावरून काढण्यात आली। या प्रसंगी महाआरतीचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी आमदार विजयकुमार देशमुख, शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख संजय सर्वदे, राजकुमार पाटील, माजी नगरसेवक संजय कोळी, जगदीश पाटील, पैलवान काशीद यांच्यासह परिसरातील ज्येष्ठ नागरिक, माता भगिनींची बहुसंख्येनं उपस्थिती होती। या पालखी यात्रेची चाटी गल्ली, फलटण गल्ली मार्गे टिळक चौक येथील मंदिरात सांगता करण्यात आली। नदीपात्रात वाळू उपसा करताना त्या ठिकाणी सीसीटीव्ही असणं बंधनकारक असताना मंगळवेढा तालुक्यातील बठाण येथील वाळू उपसा केंद्रावर सीसीटीव्ही असूनही त्याचं दृश्य मात्र स्क्रीनवर दिसत नव्हतं। यासह इतर कारणासाठी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी बठाण वाळू उपसा केंद्राची मान्यता तात्पुरती स्थगित करून चौकशी करण्याचे आदेश दिलेत। जिल्हाधिकाऱ्यांनी मंगळवेढा तालुक्यातील मौजे बठाण येथील वाळू उपसा केंद्राची मान्यता स्थगित करत नियमानुसार उपसा होत नसल्याचा ठपका संबंधित ठेकेदारावर ठेवण्यात आलाय। या प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांना चौकशी करण्याचे आदेश दिले असून चौकशी अहवाल तातडीने सादर करण्याची सूचनाही त्यांनी केली आहे। 7 मार्च रोजी मौजे बठाण इथं वाळू उपसा केंद्राला मान्यता देऊन त्याचा ताबा संबंधित ठेकेदाराला देण्यात आला होता। वाळू डेपोवर बुकिंग नसलेली वाहनं आढळून आली आहेत। डेपोच्या ऑफिसमध्ये 5 सीसीटीव्ही कॅमेरे सुरू होते, परंतु नदीपात्रातील उत्खनन करतानाचं दृश्य स्क्रीन आढळलं नाही। डेपो परिसरात वाहनांना नंबर प्लेट नसलेली वाहनं होती। तसंच सायंकाळी 6 नंतर वाळू उपशाला बंदी असतानाही एक वाहन नदीपात्रात वाळू उपसा करताना आढळलं। डेपो परिसरात प्रवेश करताना 2 वाहनं अधिकाऱ्यांना आढळली। त्यांच्याकडे पावतीची विचारणा केली असता संबंधित पावतीवर मुदत संपल्याची तारीख होती। तसंच डेपो परिसरात सुरक्षा यंत्रणा देखील नव्हती। सोमवारी श्री स्वामी समर्थ प्रकट दिन होता। या निमित्तानं विजापूर रोड सुंदरम नगर येथील श्री स्वामी समर्थ मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। मूळ मूर्तीला लघुरुद्राभिषेक आणि रुद्र स्वाहाकार विधी पार पडला। दुपारी 12 वाजता महाआरती करण्यात आली। यावेळी मोहन डांगरे, राजकुमार सुरवसे, प्रशांत बडवे यांची प्रमुख उपस्थिती होती। स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त मंदिरात दर्शनासाठी भक्तांची मोठी गर्दी झाली होती। यावेळी 8000 भक्तांना महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं। दरम्यान मंदिर समितीचे सचिव संजोग सुरतगावकर आणि उपाध्यक्ष पंडित गायकवाड यांनी या कार्यक्रमाची अधिक माहिती दिली। रविवार दिनांक 30 मार्च रोजी सायंकाळी 7 वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथील नार्थकोट मैदान 1 एकर जमीन इथं विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 134व्या जयंतीनिमित्त बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मध्यवर्ती महामंडळ सोलापूर नूतन पदाधिकारी निवड करण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती। छत्रपती शिवाजी महाराज सरोपचार रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर औदुंबर मस्के यांच्या अध्यक्षतेखाली नूतन पदाधिकाऱ्यांची निवड बैठक पार पडली। यावेळी तथागत गौतम बुद्ध आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्तीस प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मध्यवर्ती महामंडळाचे विश्वस्त अध्यक्ष बाळासाहेब वाघमारे आणि विश्वस्त आनंददादा चंदनशिवे यांच्या हस्ते पुष्पार्पण करून सामुदायिक बुद्धवंदना घेण्यात येऊन कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली। श्री स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुंभारी येथील कर्दळी फाटा इथं
ओम गुरुदेव नमः समाजसेवा न्यास संचलित ओम गुरुदेव नमः आश्रमात संत दर्शन सोहळा आणि होम हवन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी 108 दाम्पत्य होम हवनास बसले होते। या प्रसंगी बाळयोगी पिरजी गणेशनाथ बाबा, दत्त उपासक वैभव पाटील, वैजीनाथ हत्तुरे, नाताजी शिंदे, बसवेश्वर प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्रीशैल हत्तुरे, शिवानंद आंदोडगी, श्रीशैल मोळे, सोमशंकर करजोळे, शिवानंद होनराव, बिपिन करजोळे, पप्पू डोपरे, प्रवीण खजुर्गी, अर्जुन वाघमारे, अप्पी करजोळे, मुन्ना वाले यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते। काय ऊन वाढलंय, कंटाळा देखील आलाय, सुट्टी कुठे घालवायची हा प्रश्नही पडलाय। अहो मग कसला विचार करताय? आपल्या परिवारासोबत उन्हाळी सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी आपल्या जवळच्या आणि हक्काच्या शॉवर अँड टॉवर वॉटर पार्क मध्ये, जिथं करता येईल धम्माल मस्ती मौज मजा आणि अनुभवता येईल इंटरनॅशनल वॉटर राईड्सचा विलक्षण असा आनंद। वेव्ह पूल, रेन डान्स, ॲडव्हेंचर वॉटर राईड्स, फॅमिली पूल, प्ले स्टेशन वॉटर राईड्स, सेल्फी पॉइंट, फक्त शॉवर अँड टॉवर वॉटर पार्क मध्ये। मोठ्यांसाठी 999 रुपयांचं तर लहानांसाठी 799 रुपयांचं वैशिष्ट्यपूर्ण पॅकेज, दुपारचं जेवण, स्विमिंग कॉस्ट्युम, सर्व प्रकारच्या राईड्स आणि खूप काही। सकाळी 10:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत 365 दिवस सुरू असणारं एकमेव वॉटर पार्क शॉवर अँड टॉवर वॉटर पार्क, भीमाशंकर चाकोते इस्टेट, हिप्परगा तलाव, सोलापूर, तुळजापूर रोड, सोलापूर। संपर्क 86 98 12 88 88।